चला घरी मॉर्निंग तुरी शेतातूून आणि आज दुसऱ्याच्या आगाच्या कामाचा जे व्हिडिओ आहे ते तुमच्यासोबत शेअर करीत आहे. छान आहे. तर ह्या गावरान तुरी आता मला करायची डाळ म्हणून आता ह्याच्या टेरेसवर थोड्या थोड्या करून घरची डाळ जी असती खूप चवदार लागती. एकत्रीची डाळ कशी आळणी लागती सपक आणि ही डाळ जी आहे गुळचट लागती. ह्या एकदम गावरान तुरी तर बघा किती बारीक. असे मी तुरीचे कट्टे बांधलेले आणि आता हे मुलगावर नेऊन ठेवतो कारण घरी डाळ करीत असते मी. दुकानची डाळ करायला आवडत नाही बरं जात नाही. त्याच्यामुळे आता उद्यापासून तुरीचं जे आहे डाळ करणं सुरू आहे. 4-8 दिवस जातात. तर आता तिन्ही कट्टे वर नेऊन ठेवणार आहे मुलगा. चला तर आता मी धुवून टाकणारे पहिले तांदूळ कारण तांदूळाचं पीठ जे आहे ते घरातलं संपलेलं आहे. कोणत्या रेसिपीमध्ये जे मी पकोडे भजी करते त्याच्यामध्ये यूज करीत असते. तर तांदळाचं पीठ संपलं तर आधी तांदूळ धुवून टाकणारे ना. आता हे घेऊन आलेली मी टेरेसवर आणि हातासकट भरपूर कामं आहेत जसे की टेरेसवर मला चिंच पण न्यायची होती आणि माझी चिंच जी आहे ती खालची संपलेली आहे. आता चिंच पण थोडीशी काढून नेणार आहे मी खाली. आणि जशा समोरच्या बाजारी भरपूर अशा हिरव्या मिरच्या राहतात घरामध्ये. हिरवी मिरचीशिवाय कोणत्या स्वयंपाकाला चव नाही. तर कंपल्सरी हिरवी मिरची जी घरात राहते आणि त्याच्यामधली कशा एकड मिरच्या लाल होतात तर मी सगळ्यात जमा करून ठेवत असते आणि एकदा साफ करून पुन्हा मग आपण चटणी करतो तेव्हा भाजून त्याच्यामध्ये टाकून देत असते. तर आज मला मिरची पण साफ करायची जसं की आंघोळ केलेली नाही आहे मी आणि आंघोळच्या आधीच हे जे सर्व कामं असते तर स्टोअररूममधले ते पार पाडून खाली जात असते. आणि हप्त्याचा जे एक दिवस आहे ते स्टोअररूमच्या कामासाठी असतो माझा. तर आज जे आहे जसे की तांदूळ पण धुवून वाळू घातलेले आहेत मी आणि लसण पण आहे त्याला पण तेल लावून ठेवायचं आहे मला उन्हाला. कारण कोणताही स्वयंपाक करायच्या वेळेस आपल्याला अवघड जात नाही म्हणून मी जे आपले पावडर असते जसे शेंगदाण्याचं जसं कोणतं पण कूट सगळं करून ठेवत असते. तर आज आहे लसण ठेवणार आहे साफ करून आणि भरपूर असे कामं आहेत जसे की गव्हाचं दळण पण करायचं आहे आज आणि थोड्याशा मिरच्या पण साफ करायच्या. आता आली आहे टेरेसवर. तर चला आता झालेली म्हणजे सकाळची कामं सुरुवात आणि तांदूळ पण घातलेले तिथं आता वाळू. आता घेणार आहे लसण साफ करून आणि त्याला थोडंसं तेल लावून ठेवलं की आपल्या लसणाचा जे वरचा पाचोळा आहे ते खूप लवकर निघतं आणि 1-2 घंटेच आपल्याला उन्हाळ्यात ठेवायचं असं साफ करून लसण. पहिल्यांदाच सगळे कांदे फोडून घेतले मी आणि आता फटकून मस्त साफ करून घ्यायचा. थोडंसं तेल लावून उन्हाला ठेवलं 1-2 घंटे की थोडंसं चोळं हाताने की सगळे जे पाचोळा आहे ते मस्त साफ होऊन जाते आपल्या लसणावरचा. एवढ्या मिरच्या खराब निघल्या पण एवढ्या ज्या चाळीतल्या मिरच्या आहेत ते छान निघलेल्या आहेत. तर आता ह्या फेकून देणारे मी ह्या खाली घेऊन जाणारे. आणि आता करून घेणारे गव्हाचं दळण आणि सगळे जे काम आहेत ते झालेले आहेत म्हणजे जसं की लसूण ठेवलेलं आहे तांदूळ पण धुवून वाळू घातलेले आहेत गव्हाचं दळण पण केलेलं आहे आणि चिंच पण खाली घेऊन गेलेली आहे. तर आज भरपूर टेरेसवरले कामं जे आहेत ते पार पाडले आणि आता थोडासा पुदिना घेऊन जायचे खाली. असं टेरेसून असं डोक्याला झाड लागते बघा किती लिंब लागले तर आणि खाली लिंब पण नाही आहेत. तर चला 1-2 लिंब तोडणारे. अशा अडचणीत राहते तर दिसत नाहीत. जेवायच्या वेळेस खाली लिंबू पडले बघा. झाडाची फळं तोडायला घरचे कोणाला आवडत नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. झालंय टेरेसवरलं काम. आता चाललोत खाली कारण वर खूप कामं वरची सारून आली आणि आता करायची आहे पूजा. आणि सकाळी नाश्त्यासाठी मस्त केले होते सँडविच. तर या मग तुम्ही पण सकाळचा नाश्ता करायला आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल.